मनोज जरांगे यांनी पुढील उपोषण येवल्यामध्ये करावं। पुरणगाव आणि एरंडगाव खुर्द ग्रामस्थांची मागणी। तर उपोषणाच्या सर्व परवानगी आणि सेवेची जबाबदारी पुरवणार असल्याचा ग्रामसभेचा ठराव। नाशिक शहरामध्ये कारगिल दिनानिमित्ताने हुतात्म्यांना मानवंदना। माजी सैनिकांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा। नाशिकच्या लासल गावात कारगिल विजय दिवस साजरा। कारगिल युद्धात सहभागी घेतलेले जवान आणि पोलीस हवालदार संजय देशमुख यांचा सत्कार। तर शहीद जवानांना केलं अभिवादन। नाशिकच्या कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगाराची पुन्हा जेलवारी। गुन्हेगाराने नाशिक शहरात काढलेली मिरवणूक। गुन्हेगाराच्या सत्काराच्या व्हिडिओनंतर पोलिसांची कारवाई। येवला तालुका काँग्रेस कमिटीचं तहसीलदारांना निवेदन। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी दिलं निवेदन। तर मागण्या मान्य न झाल्यास धरणं आंदोलन करणार, काँग्रेसचा इशारा। नाशिकच्या नांदगाव तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचं एकदिवसीय धरणं आंदोलन। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी याकरता काँग्रेसचं आंदोलन। नंदुरबार सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरू। 8 तासांपासून रेल्वे मार्गावर पाणी आणि मातीचा ढिगारा आल्यानं रेल्वे वाहतूक होती ठप्प। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।